तर आज मी बनवली अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने ही गवारची टेस्टी रस्सा भाजी। ही भाजी ना तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। इतकी छान टेस्टी चवदार लागते, खमंग लागते। आणि एक भाकरी जर तुम्ही घेऊन बसले ना जेवायला तर दोन भाकरी त्या आवडीने खातात आणि बोटं चाटून पुसून खातात। इतके छान टेस्टी अशी खमंग भाजी लागते आणि माझी तर खूप फेवरेट आहे। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा। तर चला बघूया आपण याला बनवायची एक झटपट रेसिपी। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून घेतले अगदी कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये आणि झटकीपट ही भाजी रस्सा भाजी गवारीची तयार होते। भाजीला काही सुचलं नाही। कधी असं होतं की आपल्याला खूप कमी वेळ असतो, कुठं जायचं असतं, सकाळचं आपल्या टिफिनची घाई असते, ऑफिसला जायची घाई असते, अशा वेळेस ना ही भाजी खूप तुम्हाला सोपी पडेल। तर नक्की ट्राय करा। आता अद्रक लसूणची पेस्ट किंवा कूट करायचा थोडासा, तो याच्यामध्ये टाकायचा कांदा टमाट्यामध्ये आणि परतून घ्यायचा जोपर्यंत छान असा रंग येत नाही आणि अद्रक लसूणचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत याला असं फ्राय करायचं मंद गॅसवर। तर थंडीच्या दिवसामध्ये कसं असं झणझणीत गरमागरम खायला खूप मन होतं, म्हणून नॉर्मलच भाज्या पण अशा छान गरमागरम टेस्टी अशा झणझणीत बनवल्या ना भारी वाटतं। तर इकडे मी लसूण आणि शेंगदाण्याचा कूट केला आहे। लसूण आणि शेंगदाण्याने थोडीशी तव्यावर भाजायची आणि मस्त बारीक कूट करायचा। हा एकदम कूट करून ठेवला की तुम्ही भरपूर अशा भाज्या याच्या बनवू शकता। तर मी एकदमच करून ठेवते आणि 2-3 चमचे बघा लसणाचा शेंगदाण्याचा कूट इकडे वापरला आहे। थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट पण टाकली आणि शेंगदाण्याचा कूट जो केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा लसूण टाकलं आहे, म्हणजे अप्रतिम ह्या भाजीची चव होणार आहे। आता याला परतून घ्यायचं। परत एकदा परतून घेतलं की आपण याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले टाकायचे। ही भाजी रस्सा भाजी ना तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता। तर आता 2 चमचे लाल तिखट टाकले। कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट वापरा, पण मला जरा झणझणीत करायची आजची ही गवारची रस्सा भाजी। तर 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट 2 चमचा, अर्धा चमचा हळद टाकायची, त्यानंतर 1-1.5 चमचा धना पावडर टाकायचं। हे आपले बेसिक मसाले टाकायचे रोजचे। आणि जर हिरव्या मिरचीची करायची असेल तर हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे ह्याचा कूट बनवायचा कांदा टमाट्यासोबत, मग परतून घ्यायचं आणि मग हे गरम मसाला, हळद, धना पावडर टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कसं मसाला जो आहे तो तळाला चिटकत नाही आणि सहजपणे याची ग्रेव्ही तयार होती, तेल सुटतं आणि मसालासुद्धा छानपैकी फ्राय होतो। हे बघू शकता इतका मस्त असा हा मसाला आपला परतला जातो आहे। कमी तेल वाटलं तर थोडंसं अर्धा चमचा तेल याच्यामध्ये टाकू शकता। तर मला कमी वाटलं आहे, थोडंसं टाकले तेल, जेणेकरून आपली ग्रेव्ही खूप मस्त होईल। हे बघा थोडंसं पाणी टाकलं की ग्रेव्ही इतकी छान तयार होती। तर पाहू शकता तुम्ही आपली ही ग्रेव्ही किती मस्त टेस्टी अशी झणझणीत वाटते, सुंदर रंग आलेला आहे, तेल सुटलेला आहे। तर मसाला आपला हा परतून झाला आहे। शेंगदाण्याचा कूट, लसणाचा छान फ्लेवर टाकला आहे, वरून आता चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि आता आपण ह्या स्टेजवर टाकून घेऊया गवारीच्या निवडलेल्या शेंगा। कवळ्या शेंगा भेटलेल्या आहेत, मस्त लागतात। आणि गवारीची शेंग ज्यावेळेस पण मी आणते ना तर अशाच पद्धतीने भाजी बनवते, सगळेजण घरामध्ये आवडीने खातात। ते हे बघा हे गवार आपण सगळे याच्यामध्ये टाकून घेऊया। हिरवीगार फ्रेश अशी कवळी लुसलुशीत गवार भेटली, मग अशी गवार दिसली की मग असंच बनवायची इच्छा होती, अशी रस्स्याची तरीवाज भाजी। ह्या स्टेजवर तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता, उसळ वगैरे सुद्धा अशी बनवू शकता, म्हणजे एका वाटण वापरून खूप छान छान अशा भाज्या बनवल्या जातात। आता ह्या गवारीच्या शेंगा मिक्स केल्या, याच्यात थोडासा रस्सा करायचा आहे म्हणून पाणी टाकून घेतलं आहे। अगदी जास्त पाणी नाही टाकायचं, शेंगा कच्च्या असल्यामुळं थोडं पाणी त्याला शिजायला लागतं आणि थोडासा आपल्याला रस्सा होईल। वरून थोडंसं शेंगदाण्याचा कूट अजून टाकायचा, म्हणजे चांगला घट्टपणा याच्यामध्ये तयार होतो आणि झाकण ठेवायचं आणि द्यायचं याला थोडा वेळ झाला की मग आपण याला चेक करायचं, अधूनमधून चेक करायचा, नाही तर चिटकला जाऊ शकता। ह्याच्यामध्ये हा मॅगी मसाला टाका, हा एक सिक्रेट मसाला आहे, याने प्रत्येक भाजी इतकी छान चवदार होती। अर्धी भाजी शिजून झाली की मग हा मसाला टाकला जातो, त्यामुळं थोडीशी शिजली की हा मसाला नक्की टाका आणि नसेल तर काही हरकत नाही। आणि छानपैकी याला आता मिक्स करून घ्यायचा, इतका भारी सुगंध येतोय।
हे बघा मस्त झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि आपण गरमागरम आता प्लेटमध्ये सर्व करूया. पाहू शकता मस्त आपली ही भाजी गवारीची तयार झालेली आहे. तर अजून 1 मिनटं ठेवलेला आहे आणि आता आपली ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर रस्सा पूर्णपणे आटून गेलेला आहे. थोडासा ठेवला आहे कारण जास्त पातळ नको आहे, असा थिक असला की खायला पण बरं वाटतं. आणि अगदीच रश्श्याची करायची असेल भातासोबत भाकरीसोबत अशी तर मग रस्सा ठेवा. तर मला काय इतका रस्सा नको आहे, त्यामुळं आता ही भाजी झाली आपली परफेक्ट तयार. गॅस इकडं बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि थंड करून घ्यायची भाजी. आता मी गॅस बंद करते, झाकण ठेवते, परत एकदा थोडंसं चेक करते कारण मला रस्सा ना थोडासा कमी करायचा आहे, त्यामुळं जरा थोडा वेळ अजून ठेवला आहे. बस आता गॅस बंद केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बस झटकीपट ही भाजी तयार होते, काही वेळ लागत नाही. सकाळच्या घाईमध्ये रात्री उशीर झाला तरी ही भाजी तयार होते. आणि पाहू शकता तुम्ही आपली ही गवारीची चमचमीत रस्सेदार ही भाजी आपली तयार झाली. तरी बघू शकता तेलाची किती सुंदर आली आणि शेंगा इतक्या छान नरम सॉफ्ट शिजून निघलेल्या आहेत. अशी टेस्टी रश्श्यावाली ही गवारीची भाजी नक्की ट्राय करा. तर प्लेटमध्ये आपण सर्व करूया. हे बघा पाहता क्षणी खायची इच्छा झाली. माझी तो खूप फेवरेट भाजी आहे गवारीची ही अशा पद्धतीची. तर असं गरमागरम प्लेट करायचं, गवारीचा असा रस्सा बनवायचा झणझणीत चमचमीत. लसणाचा इतका छान आपण ह्याच्यामध्ये फ्लेवर टाकला आहे, त्या लसणाचीच एक वेगळी चव लागते भाजीला. तर मस्त झालेल्या आहेत अशा ह्या थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरम ज्वारीची बाजरीची कडक भाकरी बनवायची, सोबत कांद्याची पात लोणचं घेऊन असा गवारीचा रस्सा बनवा आणि खाऊन बघा. इतकं मनतृप्त होईल ना की नेहमी तुम्हाला अशा पद्धतीने ही भाजी करावीशी वाटेल. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची आपली गवारीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये रोजच्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होती. टिफिनला सुद्धा नेऊ शकता. कोणी अचानक घरी आलं तर अशा वेळेस सुद्धा झटकीपट अशी मस्त चवदार अशी टेस्टी भाजी बनवू शकता. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्रायबर करा. मस्त मस्त मी व्हिडिओ रेसिपी दाखवत असते. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.